196 वरचा जो तो पॉइंट नंबर 3 आहे ना, की पार्लमेंट ऑर्डिनन्सच्या द्वारा काय काय करू शकतं, याच्यामध्ये कीवर्ड लक्षात ठेवा, को एक्सटेन्सिव्ह. को एक्सटेन्सिव्हचा अर्थ होतो की पार्लमेंट कायद्याच्या द्वारे जे जे काही करू शकतं ते सगळं प्रेसिडेंट ऑर्डिनन्सच्या द्वारा करू शकतो. आणि कायद्यावर ज्या ज्या काही रिस्ट्रिक्शन्स येतात त्या ऑटोमॅटिकली ऑर्डिनन्सवर पण येतात. याचे 2-3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आर्टिकल 20 एक्स पोस्ट फॅक्टो लॉज काय म्हणतं की पार्लमेंट बॅकडेटेड क्रिमिनल कायदे बनवू शकत नाही. म्हणजे हे पार्लमेंटच्या लॉ मेकिंग पॉवरवर रिस्ट्रिक्शन झाली ना. मग मला सांगा की हीच रिस्ट्रिक्शन ऑर्डिनन्सवर अवेलेबल मानायची का? एक्झॅक्टली तेच ते दुसरं वाक्य येतं ना. पार्लमेंटच्या लॉ मेकिंग पॉवरवर ज्या कुठल्या रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स ऑर्डिनन्स मेकिंग पॉवरवर पण आहेत. ओके, तोच त्याचा अर्थ होतो. आणि दुसरी गोष्ट, पार्लमेंट ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस मध्ये स्टेट लिस्ट मध्ये घुसखोरी करू शकता का? नाही. ऑर्डिनन्स द्वारा करता येते का? नाही. ओके. आणि अजून एक म्हणजे कुठे स्पेसिफिकली मेन्शन नाहीये पण इम्पॉर्टंट पॉइंट टू नोटीस, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऑर्डिनन्स द्वारा आणता येतं का? नाही. ओके, हे छोटे छोटे ऑर्डिनन्सच्या बाबतीतले मुद्दे आहेत की ज्याच्यावरनं आपल्याला टिपिकली गंडवलं जाऊ शकतं. ओके, 198 वर पुढचा मुद्दा आहे.